सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 20मध्ये आज आपण अंतिम समास 10वाचा अभ्यास करणार आहोत. या 10व्या समासाचं नाव आहे विमल ब्रह्म निरूपण. 10व्या समासाचं नाव आहे विमल ब्रह्म निरूपण. श्रोते संत सज्जन हो, या विलक्षण ग्रंथामधील हा अंतिम शेवटचा समास आहे. समर्थ माऊलींनी या समासात आपल्या तत्त्वज्ञानाचा सारांश ओतलेला आहे. त्यामध्ये एकूण 6 मुख्य मुद्दे त्यांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत. हा अंतिम समास म्हणजे जवळजवळ या ग्रंथराज दासबोधाचा उपसंहार आहे, सारांश आहे. समर्थांनी या आपल्या समासामध्ये तत्त्वज्ञानाचा पूर्ण सारांश ओतलेला आहे. जे 6 मुद्दे आहेत त्यापैकी पहिला मुद्दा असा आहे, एकमेव परब्रह्मत सर्व ठिकाणी सर्व वस्तूंना सर्व काळी व्यापून राहते. दुसरा मुद्दा, सर्व कल्पनांच्या पलीकडे असलेले परब्रह्म हे स्थूल नाही, सूक्ष्म नाही, दृश्य नाही, अदृश्य नाही, व्याप्य नाही, व्यापकही नाही, तर ते पूर्णपणे गुणरहित आणि विकाररहित आहे. तिसरा मुद्दा, ते परब्रह्म साधू संतांचे परम विश्रांती स्थान आहे. केवळ शुद्ध ज्ञानदृष्टीने संत महात्मे त्याचा म्हणजे ब्रह्माचा अनुभव घेतात, म्हणून त्यांना ब्रह्मज्ञानी असे म्हणतात. चौथा मुद्दा असा आहे, ही ज्ञानदृष्टी संपादन करण्याआधी जी संतांजवळ आहे ती ज्ञानदृष्टी आपल्याला देखील प्राप्त व्हावी, यासाठी श्रवण आणि मनन हाच विवेकाचा मार्ग आहे. सतत श्रवण आणि मनन केल्याने ज्ञानप्राप्ती होऊन अज्ञान नाश पावते, म्हणजे आपल्याला ज्ञानदृष्टी प्राप्त होते. आणि अज्ञान नाश पावल्यानंतर ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यानंतर शेवटी मनाचे उन्मन होऊन ज्ञानाचे विज्ञान बनते. पाचवा मुद्दा, अंतर्यामी म्हणजे आपल्या अंतःकरणात परब्रह्म बिंबले की समजावे आपली साधना फलद्रूप झाली. आपल्या अंतःकरणात परब्रह्म बिंबल्यानंतर असे समजावे की आपली साधना फलद्रूप झाली, आपला संसार सफल झाला, मायेचा हिशोब झाला, जन्ममृत्यू शून्याकार झाले म्हणजे जन्ममृत्यू संपले, आणि अभंग म्हणजे कधी न भंगणारे, कधी न संपणारे असे आणि अखंडित समाधान प्राप्त झाले. 6वा आणि शेवटचा मुद्दा आहे, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. वास्तविक पाहिले तर ग्रंथ या ठिकाणी 20 दशकानंतर आणि 200 समासानंतर संपलेला आहे. परंतु स्वामीजी अत्यंत विनयपूर्वक हेतुपूर्वक असे सांगतात की दासबोध म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याचीच वचने आहेत. आत्माराम हाच या ग्रंथाचा कर्ता आहे. जो कोणी या ग्रंथाचा
मनापासून अभ्यास करील त्याला दासबोध निश्चितच ब्रह्मज्ञानी बनवेल. परब्रह्म हे अतींद्रिय आहे, इंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे आहे. ते अनिर्वाच्य आहे, म्हणजे त्याची वाच्यता करता येत नाही, वर्णन करता येत नाही. त्याचप्रमाणे परब्रह्म हे कल्पनातीत आहे, आपल्या मानवी कल्पनेच्या पलीकडे आहे आणि त्यातही ते दुर्बोध आहे, समजायला अत्यंत कठीण आहे. पण तरीही सज्जन संत महात्मे कृपाळू असतात. श्री समर्थांनी अगदी सोप्या आणि सुलभ भाषेत फारच अप्रतिम वर्णन परब्रह्माचं अत्यंत सोप्या सुलभ भाषेत फारच अप्रतिम वर्णन या ग्रंथातून केले आहे. समर्थ म्हणतात, परब्रह्म धरावे म्हटले तर धरता येत नाही, टाकण्याचा प्रयत्न केला तर ते टाकता येत नाही. ते जिथे तिथे सर्वत्र आहेच आहे. ते नाही असे कधीच होत नाही, झाले नाही आणि होणारही नाही. जिकडे तिकडे आणि जेथे तेथे असणाऱ्या या परब्रह्माकडून आपण तोंड फिरवावे असे म्हटले तर जिकडे तोंड करावे तिकडे ते आपल्या समोर येते. कोणत्याही दिशेला आपण तोंड वळवले तरी ते आपल्यासमोर उभे राहते. काही केल्या ते चुकवता येत नाही. कुरुक्षेत्राच्या मैदानावर ज्या वेळेला अर्जुनाच्या हट्टामुळे भगवंताने कृष्णाने त्याला आपले विश्वरूप दाखवले, त्यावेळेला त्याची देखील अवस्था अशी झालेली होती. त्याला भगवान कृष्णाने व्यापून टाकलेले होते. पुढे पाहावे तरी भगवान कृष्ण आहे, मागे पाहावे तरी कृष्ण आहे, डोळे मिटावे तरी कृष्ण आहे. सर्वत्र त्याला तोच अनुभव येत होता. आणि भगवान कृष्ण म्हणजे काय, परब्रह्माचाच तो अवतार होता. एखादा बसलेला माणूस उठून गेला तरी ते आकाश राहतेच, कारण कोणत्याही दिशेकडे तोंड वळवले तरी आकाश आपल्या तोंडासमोर असतेच. आकाश तत्व आहे, त्याची या ब्रह्माबरोबर परब्रह्माबरोबर तुलना केली जाते. अर्थात पूर्णपणे होऊ शकत नाही, आपल्या सांगते स्वामी पुढे, पण थोड्याफार अंशाने होईना आकाश तत्वाची ब्रह्माबरोबर तुलना केली जाते आहे. म्हणून समर्थ आपल्याला उदाहरणं देतात. एखादा बसलेला माणूस उठून गेला तरी ते आकाश राहतेच, कारण कोणत्याही दिशेकडे तोंड वळवले तरी आकाश आपल्या तोंडासमोर असतेच. समजा एखादा प्राणी पळून जाऊ लागला, तो ज्या ज्या दिशेला पळेल त्या दिशेला त्याच्या भोवती आकाश असतेच. सायासाने म्हणजे अगदी मोठा प्रयत्न करूनसुद्धा कोणालाही आकाशाबाहेर जाता येत नाही. प्राणी जिकडे तिकडे पाहतो तेव्हा जिकडे तिकडे आकाश आपल्या समोर असतेच. मध्यान्नीचा म्हणजे दुपारचा सूर्य ज्याप्रमाणे सर्वांच्या डोक्यावर असतो, त्याचप्रमाणे सर्वांच्या डोक्यावर आकाश असतेच. परंतु सूर्याचा दृष्टांत परब्रह्मासाठी पूर्णपणे लागू पडत नाही. मग कुठे कमतरता आहे या दृष्टांतामध्ये? सूर्य कुठे कमी पडतो तुलना करण्यामध्ये? समर्थ सांगतात, सूर्य एकदेशी आहे तर ब्रह्म सर्वदेशी आहे. सूर्य एका वेळेला एका ठिकाणी असतो, पण ब्रह्म जे आहे ते सर्वत्र आहे. एकाच वेळेला ते सर्व आहे, सर्व ठिकाणी आहे, म्हणून त्याला म्हणतात सर्वदेशी. ब्रह्माची पुसटची कल्पना यावी, परब्रह्माचे स्वरूप आपल्याला पुसटचे कळावे, म्हणून
हा चमत्कार सांगितला. आता कोणालाही वाटेल याच्यात चमत्कार काय आहे, तर चमत्कार काय ते ऐकूया आपण. एकच सूर्यबिंब अगदी कोट्यावधी अब्जावधी लोकांना आपल्या डोक्यावर दिसते, हा चमत्कारच नाही का? अनेक देशांमध्ये तीर्थे आहेत, तीर्थक्षेत्रे आहेत. ती पाहायची असतील तर कष्ट सोसून, कष्ट सहन करून दूर जावे लागते. पण परब्रह्माचे दर्शन करण्याआधी आपल्याला तसे करावे लागत नाही. बसल्या ठिकाणी आपल्याला ते पाहता येते. पाहता येते म्हणजे आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो. आपण ऐकले बऱ्याच वेळेला, भगवंत, देव, ईश्वर, ब्रह्म, परब्रह्म हे कोणालाही पाहता येणार नाही, कारण ते अव्यक्त आहे. पण जरी अव्यक्त असलं तरी पण त्याचा आपल्याला अनुभव येतो, अनुभव घेता येतो. उदाहरण द्यायचं आलं तर पंचमहाभूतातलं चौथं भूत आपण ज्याला म्हणतो, वायू, हवा, ही आपल्याला कोणालाही दिसत नाही, कोणालाही पाहता येत नाही, परंतु तिचा अनुभव मात्र प्रत्येकाला येतोच. त्याप्रमाणे परब्रह्माचा आहे. बसल्या ठिकाणी आपल्याला ते पाहता येते, त्याचा अनुभव घेता येतो. समजा एखादा प्राणी एका जागी बसून राहिला आणि नंतर तो पळत पळत पुष्कळ दूर गेला, तर त्याच्या या दोन्ही अवस्थांमध्ये परब्रह्म अगदी त्याच्याबरोबर सोबतच राहते. दोन्ही अवस्थांमध्ये म्हणजे कुठल्या अवस्थेमध्ये? तो बसलेला असताना तेव्हा देखील आकाश त्याच्यासोबत आहेच, आणि तो उठून पळत पळत दूर गेला तरी, कुठेही गेला तरी सोबत आकाश राहतेच. पुढचा दृष्टांत ऐकूया आपण. एखादा पक्षी आकाशात अगदी उंच उंच उडाला तरी त्याच्या भोवती जिकडे तिकडे काय असते? आकाशच असते. त्याचप्रमाणे परब्रह्म प्राण्यांना सर्व बाजूंनी व्यापून राहते. ब्रह्म हे पोकळ आहे. पोकळ आहे म्हणजे रिकामे आहे, पण ते सर्वत्र अगदी घनदाट भरलेले आहे. ब्रह्म पोकळ आहे याचा अर्थ इतकाच आहे की ब्रह्माच्या ठिकाणी त्याच्याशिवाय अन्य वस्तूच नाही, म्हणून ते अगदी भरलेले आहे. नाहीतर ब्रह्म रिकामे आहे याचा आपण अर्थ घेतला व्यवहारामधला तर तो चुकीचा ठरेल. म्हणून ब्रह्म रिकामे आहे, पोकळ आहे याचा अर्थ काय? ब्रह्माच्या ठिकाणी त्याच्याशिवाय अन्य कोणती वस्तू नाही आणि ते अगदी पूर्णपणे भरलेले आहे. झाडून सगळ्यांचा शेवट, झाडून सगळ्यांचा शेवट अखेर ब्रह्मामध्येच होतो. ज्याला त्याला प्रत्येकाला ब्रह्म हे सर्व काळ अगदी सरळच असते. या अवाढव्य ब्रह्मांडाच्या पोटात अगदी गच्चपणे भरलेले ब्रह्म दृश्याच्या आत बाहेर व्यापून आहे. दृश्याच्या म्हणजे दृश्य पसाऱ्याच्या, या विश्वाच्या आत बाहेर हे ब्रह्म अगदी गच्चपणे व्यापून आहे. त्या निर्मळ, निश्चळ, निर्विकारी, निराकार ब्रह्माची सर कोणालाही करता येऊ शकत नाही. बरोबरी कोणालाही करता येऊ शकत नाही. वैकुंठ, कैलास, स्वर्गलोक, इहलोक, परलोक, इंद्रलोक, 14 भुवने, महासर्पांचे पाताळ लोक, या सर्व लोकांना ब्रह्म व्यापून शिल्लक राहिले आहे. काशीपासून रामेश्वरापर्यंत, काशीपासून रामेश्वरापर्यंत सर्वच जागी अपार परब्रह्म गच्चपणे भरलेले आहे, घनदाट भरले आहे. त्याच्या पलीकडे जावे, ब्रह्माच्या पलीकडे जावे म्हणून कितीही दूर गेले तरीसुद्धा
त्याला शेवट नाही. त्यामुळे जेथे ब्रह्म नाही अशी एकही जागा नाही. ब्रह्म म्हणजे साधू संतांच्या भाषेत त्याला देव म्हटलेला आहे. आणि देवाची अनेक नावं आहेत, अनेक रूपं आहेत. संत तुकाराम देखील सांगतात, विठ्ठलाच्या भक्ताल्या कारणाने विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. एकही जागा अशी रिकामी नाही की त्या ठिकाणी विठ्ठल भरलेला नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र तो आहेच आहे. म्हणून ब्रह्म नाही अशी एकही जागाच नाही. परब्रह्म अगदी एकटे आहे, एकमेव आहे आणि अद्वितीय आहे. त्याने एकदाच सगळ्यांना व्यापून टाकले आहे. सर्वांना स्पर्श करून ते ब्रह्म सगळ्या ठिकाणी राहिले आहे. परब्रह्म हे पावसाच्या पाण्याने भिजत नाही किंवा ते चिखलाने माखत नाही. पाण्याला किती मोठा महापूर आला तरी देखील त्या पुराबरोबर ते ब्रह्म वाहून जात नाही. एकाच वेळी ते आपल्या समोरही असते आणि मागेसुद्धा असते. मागे पुढे उभा राय सांभाळित असं वर्णन करतात तुकाराम महाराज एका अभंगातून. परब्रह्म मागेही असते आणि पुढेही असते. उजव्या बाजूला असते तसेच डाव्या बाजूला देखील असते, खाली असते आणि वरही असते. सर्व प्राण्यांना ते सर्व बाजूंनी व्यापून राहते. परब्रह्माने जणू काही आकाशाचा डोहच भरून टाकलेला आहे. पण गंमत अशी आहे, वैशिष्ट्य असं आहे की या डोहातील पाणी कधीच उचंबळत नाही. त्याची कल्पना करता येत नाही अशा अफाट विस्ताराने तो डोह जिकडे तिकडे सर्वत्र पसरलेला आहे. ज्याच्या ठिकाणी दृश्याचा यत्किंचितही भास नाही, दृश्याचा म्हणजे दृश्य जगताचा, या विश्वाचा ज्याच्या ठिकाणी यत्किंचितही भास नाही असे अगदी एकजिनसी शून्य आकाश कल्पावे, म्हणजे आकाशाची कल्पना करावी. अशा रीतीने इंद्रियांना न भासणारे, मनाला आकलन न होणारे जे आकाश आहे तेच परब्रह्म समजावे. आपल्या प्रत्ययाला येणाऱ्या म्हणजे आपल्या अनुभवाला येणाऱ्या आकाशातून सगळा दृश्यभास नाहीसा केल्यावर, आपल्या प्रत्ययाला म्हणजे अनुभवाला येणाऱ्या आकाशातून सगळा दृश्यभास नाहीसा केल्यानंतर जे केवळ आकाश उरते तेच परब्रह्म आहे. साधू संत महात्मे देव दानव आणि मानव या सगळ्यांना शेवटी परब्रह्म हेच खऱ्या विश्रांतीचे ठिकाण आहे. त्याच्याजवळच सर्वांना विसावा मिळतो. प्रत्येक जण जो आलेला आहे या जगामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात त्याचा शेवट परब्रह्मातच होतो. कारण आपण आलेलो जागा आहे ती तिथूनच आलेलो आहे. गंगा निघालेली आहे गंगोत्रीपासून, पण तिचा शेवट जो आहे तो समुद्र आहे. कारण त्याचंच पाणी गेलं होतं वाफेच्या रूपाने पावसामध्ये. सांगायचं तात्पर्य काय की सर्वांच्या विश्रांतीचे स्थान परब्रह्मच आहे. त्याच्याजवळच सर्वांना विसावा मिळतो. कोणत्या बाजूला परब्रह्माचा शेवट आहे, कोणत्या बाजूला ते कसे पाहावे हे सांगणे अशक्यच आहे. कारण जे मुळात अनंत आणि अमर्याद आहे त्याला कोणतीही मर्यादा घालता येणे शक्यच नाही. परब्रह्म कसा आहे, अनंत आहे, त्याला अंतच नाही.
अमर्याद आहे, त्याला कोणती मर्यादाच नाही. म्हणून स्वामी म्हणतात की त्याला मर्यादा घालता येणे शक्यच नाही. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू आणि राहिलेला जो भाग आहे अत्यंत महत्त्वाचा, अर्थात पूर्ण अर्धा झाले तो महत्त्वाचा आहे, पूर्ण समाज महत्त्वाचा आहे. राहिले आपण भाग उद्याच्या भागात आपण त्याचा अभ्यास करूया.